नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण श्रवण करणार आहोत भगवद्गीता अध्याय 7 ज्ञान विज्ञान योग. 6व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मतपरायण होऊन जो श्रद्धा व प्रीतीपूर्वक मला भजतो तो सर्व योग्यांहून उत्तम योगी आहे. परंतु जोपर्यंत मनुष्याला भगवंताचे स्वरूप, गुण व प्रभाव समजत नाही तोपर्यंत त्याच्याद्वारे अंतःकरणपूर्वक सतत भजन होणे कठीण आहे. म्हणूनच भगवंत या 7व्या अध्यायात आपल्याला गुण प्रभावासह संपूर्ण स्वरूपाचे व नाना प्रकारच्या भक्तियोगाचे वर्णन करतात. त्यात प्रथम ते एकाग्र चित्ताने ऐकण्याची प्रेरणा देऊन ज्ञान विज्ञान सांगण्याचे वचन देतात. भगवद्गीतेचा 7वा अध्याय ज्ञान विज्ञान योग जो अर्जुनाला श्रीकृष्णाने सांगितला आहे. त्यात परमसत्य आणि त्याच्या मायावी ऊर्जेचे वर्णन आहे. हा अध्याय अर्जुनाला सर्वव्यापी ईश्वराचे ज्ञान कसे मिळवावे हे शिकवतो आणि या ज्ञानामुळे माणूस कशा प्रकारे मोक्षाकडे जाऊ शकतो हे स्पष्ट करतो. अथ सप्तमोध्याय. श्री भगवानुवाच, हे पार्था, माझ्या ठिकाणी ज्याचे मन आसक्त झाले आहे असा तू मदाश्रया माझा आश्रय करून योगाभ्यास करीत कोणत्या प्रकाराने मला पूर्णत्वाने आणि शंका न राहता जाणशील ते ऐक. ते जाणल्यानंतर तुला यत्किंचितही संशय राहणार नाही. यानंतर श्रीकृष्णांनी त्या महान परमात्म्याची, महातत्वाची संपूर्ण ओळख, ज्ञान करून दिले आहे. मी हे ज्ञान तुला विज्ञानासहित पूर्णत्वाने सांगेन. स्वरूपज्ञानाच्या प्राप्तिकाळात यज्ञ ज्याची सृष्टी करतो त्या अमृत तत्वाबरोबर जे प्राप्त होते त्याचे नाव ज्ञान आहे. परमतत्व परमात्म्याला जाणण्याचे नाव ज्ञान आहे. या महापुरुषाला अफाट विश्वात सर्व ठिकाणी कार्य करण्याचे जे सामर्थ्य प्राप्त झालेले असते त्याला विज्ञान म्हणतात. तो महाप्रभू एकाच वेळेस सर्वांच्या हृदयात कशा प्रकारे कार्य करीत असेल, तो कशा प्रकारे उठतो, कशा प्रकारे बसतो, प्रकृतीच्या द्वंद्वातून बाहेर काढून स्वरूप प्राप्तीपर्यंतचे अंतर कशा प्रकारे कापून तेथपर्यंत पोहोचवतो, या त्याच्या सर्व कार्यप्रणालीचे नाव विज्ञान आहे. हे विज्ञानासहित संपूर्ण ज्ञान मी तुला सांगेन की जे जाणल्यावर किंवा ऐकल्यानंतर या लोकी आणखी काही जाणण्यासारखे उरत नाही. परंतु हे ज्ञान प्राप्त करून घेणाऱ्यांची संख्या फार कमी आहे. सहस्रावधी मनुष्यांमध्ये एखादाच मनुष्य माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करीत असतो आणि त्या प्रयत्न करणाऱ्यांमध्ये एखादाच योगी तत्वासहित माझ्या स्वरूपाला जाणतो. परंतु हे तत्व कोठे आहे? एका ठिकाणी ते पिंड रूपाने आहे की सर्वत्र व्यापून राहिलेले आहे? यावर श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुना, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार अशा 8 प्रकारांनी माझी प्रकृती विभागलेली आहे. हीच अष्टधा मूळ प्रकृती आहे. हे अर्जुना, इयम म्हणजे 8 प्रकारची माझी अपरा म्हणजेच जड प्रकृती आहे. महाबाहो अर्जुना, जिच्या योगाने हे सर्व जग धारण केले गेले आहे, अशी माझी हिच्याहून दुसरी जीवभूता परा प्रकृतीच म्हणजेच चेतना प्रकृती आहे असे समज. तोच जीवात्मा आहे. हे 8 प्रकार त्याच्या ठिकाणी असतात व म्हणून तोही प्रकृतीच आहे. अर्जुना, सर्व प्राणी मात्र एतद्योनिनी या महाप्रकृतीपासून म्हणजेच माझ्या परा व अपरा या 2 प्रकृतींपासून उत्पन्न झालेले आहेत. हे तू जाण. या 2 प्रकृती म्हणजे एकमात्र योनी आहेत. म्हणून अखिल जगाचे उत्पत्तीस्थान मग तसेच विलयस्थान मीच आहे. या सर्व जगाचा आदी व अंत मीच आहे. मीच जगाच्या आदी अंताचे मूळ कारण आहे. जोपर्यंत ही सर्व सृष्टी विद्यमान आहे तोपर्यंत मीच उत्पत्तीस्थान आहे. व जेव्हा एखादा महापुरुष या प्रकृतीच्या पलीकडे जातो तेव्हा महाप्रलय मीच आहे. सृष्टीच्या उत्पत्ती व विलयाच्या प्रश्नाबाबत मनुष्याचे नेहमीच कुतूहल असते. जगातील अनेक शास्त्रांमध्ये याबद्दल विविध गोष्टी प्रचलित आहेत. कोणाच्या मते प्रलयाच्या वेळी सर्व जग त्यात बुडून जाते, तर कोणाच्या मते सूर्य इतका खाली येतो की त्याच्या उष्णतेने अवघी पृथ्वी जळून जाते. कोणी यालाच कल्पांत असे म्हणतात. त्यांच्या मते या दिवशी सर्वांचा निवाडा केला जातो.
तर काही जण नित्य प्रलय, नैमित्तिक प्रलय असे प्रलयाचे प्रकार मोजण्यात व्यस्त आहेत. परंतु योगेश्वर श्रीकृष्णाच्या अनुसार प्रकृती अनादी आहे. प्रकृतीमध्ये परिवर्तन होत असते, परंतु ती कधी नष्ट झालेली नाही. भारतीय धर्मग्रंथांच्या मते मनूने प्रलय पाहिला होता. त्याच्यासह 11 ऋषींनी एका मोठ्या माशाच्या शिंगाला नाव बांधून त्यातून ते हिमालयाच्या एका उत्तुंग शिखरावर गेले होते व तेथे प्रलय ओसरेपर्यंत ते राहिले होते, असे त्या धर्मग्रंथात म्हटले आहे. श्रीकृष्णांचे उपदेश व त्याच्या जीवनसंबंधी ज्यामध्ये वर्णन आहे त्या भागवतामध्ये मृकुंड मुनींचे पुत्र मार्कंडेय यांनी प्रत्यक्ष पाहिलेल्या प्रलयाचे वर्णन दिलेले आहे. ते हिमालयाच्या उत्तरेस पुष्पभद्रा नदीच्या किनारी राहत होते. भागवताच्या 12व्या स्कंदातील 8व्या व 9व्या अध्यायात शौनकादी ऋषींनी सूतजींना विचारले आहे की मार्कंडेय मुनींनी महाप्रलयामध्ये वडाच्या एका पानावर बालमुकुंदाचे दर्शन घेतले होते असे म्हटले जाते. पण ते तर आमच्याच वंशातील होते व आमच्यापेक्षा काही वर्षच ते आधी होऊन गेलेले आहेत. त्यांच्या जन्मानंतर ना प्रलय झाला आहे ना सृष्टी डुबली आहे. सर्व काही यथास्थित आहे. मग त्यांनी कोणता प्रलय पाहिला? यावर सूतजींनी सांगितले की मार्कंडेय मुनींच्या प्रार्थनेने प्रसन्न होऊन नरनारायणाने त्यांना दर्शन दिले. तेव्हा मार्कंडेय मुनींनी भगवंताला प्रार्थना केली की आपली ती माया मी पाहून इच्छित आहे की जिच्यामुळे प्रेरित होऊन हा आत्मा अनंत योनींमध्ये भ्रमण करीत राहतो. भगवंताने ते कबूल केले व एक दिवस जेव्हा मार्कंडेय आपल्या आश्रमात भगवत चिंतनात तन्मय झाले होते तेव्हा त्यांना दिसले की चारी बाजूंनी समुद्र उफाळत होता. त्यात मोठमोठ्या मगरी दिसत होत्या. स्वतः मार्कंडेय त्या क्रोधित मगरींच्या कचाट्यात सापडले होते व आपला जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावत होते. आकाश, सूर्य, पृथ्वी, चंद्र, स्वर्ग, ज्योतिषमंडल हे सर्व त्या समुद्रात बुडून गेले. इतक्यात मार्कंडेय मुनींना एक वडाचे झाड आणि त्याच्या पानावर बालमुकुंदाचे दर्शन झाले. नंतर त्यांच्या श्वासाबरोबर मार्कंडेय मुनी त्याच्या पोटात गेले आणि आपला आश्रम सूर्यमंडलासहित सृष्टी सजीव झालेली तेथे दिसली. त्यानंतर त्याच्या श्वासाबरोबर ते त्या शिशूच्या उदरातून बाहेर आले. त्यांनी जेव्हा डोळे उघडले तेव्हा मार्कंडेय मुनींनी स्वतःला आश्रमात आसनावर बसलेल्या अवस्थेत पाहिले. याचा अर्थ अनेक वर्षाच्या तपस्येनंतर मार्कंडेय मुनींनी ते ईश्वरीय दृश्य आपल्या हृदयात पाहिले, त्याचा अनुभव घेतला. त्यावेळी बाह्य जग मात्र तसेच्या तसे यथास्थित होते. तेव्हा प्रलय म्हणजे योग्याच्या हृदयात ईश्वराशी मिलन घडवून आणणारी एक दिव्य अनुभूती आहे. आराधनेच्या पूर्ती काळात योग्याच्या हृदयात संसाराचा प्रवाह नाहीसा होतो व अव्यक्त परमात्मा तेथे प्रकट होतो. हाच प्रलय होय. म्हणजे प्रलय हा बाहेर असत नाही, तर शरीराच्या आत वसत असणाऱ्या हृदयात तो असतो. हा प्रलय म्हणजे अद्वैताची अनिर्वचनीय स्थिती आहे. ही एक क्रियाशील अनुभूती आहे. केवळ बुद्धीने निर्णय घेणारे भ्रम निर्माण करतात. मग तेथे आम्ही असो की तुम्ही, तेथे भ्रमच निर्माण होतो. हीच गोष्ट पुढे स्पष्ट करताना श्रीकृष्ण म्हणतात, हे धनंजया, माझ्याहून वेगळे असे दुसरे काही नाही. हे सर्व जग दोऱ्यात ओविलेल्या मण्यांप्रमाणे माझ्या ठाई ओविलेले आहे. हे खरे असले तरी त्याला जाणायचे कधी? या अध्यायाच्या पहिल्या श्लोकानुसार जेव्हा साधक अनन्य भक्तीने युक्त होऊन भगवंताच्या ठिकाणी परायण होतो, आसक्त होतो, तेव्हाच ईश्वराचे दर्शन घडते. योगामध्ये आसक्त झाले पाहिजे, त्याशिवाय ईश्वराचे दर्शन अप्राप्य. हे धनंजया, उदकातील रस मी आहे. चंद्र सूर्यामधील प्रभा मी आहे. सर्व वेदांमधील ओंकार मी आहे. स्वतःचा आकार मी आहे. आकाशातील शब्द आणि पुरुषामधील पौरुष पराक्रम मीच आहे. पृथ्वीवरील पवित्र गंध आणि अग्नीमधील तेज मी आहे. सर्व प्राणीमात्रांचे जीवन आणि तपस्व्यांचे तप मी आहे. हे पार्था, सर्व प्राणीमात्रांचे शाश्वत व अनादि बीज कारण मीच आहे असे जाण. बुद्धिमंतांची बुद्धी मी आहे व तेजस्वी लोकांचे तेजही मीच आहे. याच क्रमात ते पुढे सांगत आहेत, काम आणि राग या दोहोंनी विरहित असे बलवंताचे बल मी आहे. या जगात अनेक जण बलवान बनत असतात. कोणी दंड बैठका काढतात, कोणी परमाणू जमवतात
परंतु श्रीकृष्ण म्हणतात, काम आणि राग यांनी विरहित असलेले त्यांच्या पलीकडे असणारे बल मी आहे आणि तेच वास्तव बल आहे. सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी धर्माला अनुसरून असणारा काम मी आहे. परब्रह्म परमात्माच एकमेव धर्म आहे. त्याने अखिल विश्व धारण केलेले आहे. तोच शाश्वत आत्मा आहे. तोच धर्म आहे. त्या धर्माच्या विरुद्ध न जाणारी जी इच्छा ती मी आहे. तोच धर्म आहे. पुढे श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले की हे अर्जुना, माझ्या प्राप्तीची तू इच्छा कर. एरवी साधकाला सर्व कामना वर्ज्य आहेत, परंतु परमात्म्याला प्राप्त करून घेण्याची इच्छा अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा तुम्ही कर्मयोगामध्ये प्रवृत्तच होणार नाही. ही इच्छा देखील माझीच देणगी आहे. तसाच तो सत्वगुणापासून उत्पन्न झालेला भाव आहे. तसेच रजोगुण व तमोगुणापासून उत्पन्न झालेला भाव आहे. ते सर्व भाव माझ्यापासून उत्पन्न झाले आहेत, परंतु मी त्यांच्यात किंवा ते माझ्यात नाहीत. कारण ना मी त्यांच्यामध्ये गुंतलो गेलो आहे, ना ते भाव माझ्या ठिकाणी. ते भाव ते माझ्या ठिकाणी प्रवेश करू शकत नाहीत. कारण मला कर्माची स्पृहा इच्छा कधीच नसते व ते भावही माझ्या ठिकाणी प्रवेश करू शकत नाहीत. मी निर्लेप आहे. मला त्यांच्याकडून काहीही प्राप्त करावयाचे नाही व म्हणून ते माझ्या ठिकाणी प्रवेश करू शकत नाहीत. ज्याप्रमाणे शरीरात आत्मा असेल तरच शरीराला तहान भूक लागत असते, परंतु आत्म्याला अन्न अथवा जलाचे काहीच प्रयोजन नसते. त्याचप्रकारे प्रकृती परमात्म्याच्या उपस्थितीतच आपले कार्य करू शकते, परंतु परमात्मा तिच्या गुणांपासून कार्यापासून अलिप्त असतो. सत्व, रज आणि तम या त्रिगुणात्मक भावांनी मायेने या जगाला भुरळ पाडली आहे. त्यामुळे या 3 गुणांच्या पलीकडे असणारा निर्गुण व अविनाशी असो जो मी, ज्याला लोक जाणत नाहीत, मी या 3 गुणांच्या पलीकडे असणार आहे. त्यामुळे या गुणांपैकी अंश मात्रही गुण शिल्लक असेल, वसत असेल, तर तो साधक मला जाणत नाही. त्याला माझ्याप्रत येण्यासाठी अजून मार्ग आक्रमावा लागणार आहे. तो अजून परमात्मा मार्गावरील पथिक आहे. ही माझी त्रिगुणातील अद्भुत अशी माया पार करणे अत्यंत दुस्तर आहे, अत्यंत कठीण आहे. परंतु जे साधक मला निरंतर भजतात, मला शरण येतात, तेच या मायेला पार करू शकतात. तेच या मायेला तरुण जातात. ही माया दैवी असली तरी अगरबत्ती लावून तिची पूजा करत बसू नका. तिला पार करण्याचा प्रयत्न करा. जे मला निरंतर भजतात तेच मला जाणत असतात, परंतु तरीही लोक मला शरण येत नाहीत. मायेमुळे ज्यांचे ज्ञान नष्ट झाले आहे, त्यामुळे ज्यांनी आसुरी मार्गाचा अवलंब केला आहे, असे अधम कामक्रोधांनी युक्त असणारे मूढ लोक मला भजत नाहीत. मग मला कोण भजते? हे भरतश्रेष्ठ अर्जुना, नियत कर्म करणारे म्हणजे द्रव्याची इच्छा करणारे, म्हणजे दुःखापासून मुक्त होण्याची इच्छा करणारे, म्हणजे परमेश्वराला जाणण्याची इच्छा करणारे, ज्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त झाले आहे. हे भरतश्रेष्ठ अर्जुना, सुकृतीन नियत कर्म करणारे, अर्थार्थी म्हणजे द्रव्याची इच्छा करणारे, आर्त म्हणजे दुःखापासून मुक्त होण्याची इच्छा करणारे, जिज्ञासू म्हणजे परमेश्वराला जाणण्याची इच्छा करणारे, आणि ज्ञानी म्हणजे ज्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त झाले आहे, असे 4 प्रकारचे भक्तजन मला भजतात. अर्थ म्हणजे द्रव्य ही अशी वस्तू आहे की ज्यामुळे आमच्या शरीराच्या किंवा तत्संबंधी गोष्टींची गरजांची पूर्ती होत असते. त्यामुळे द्रव्याची इच्छा प्रथम ईश्वराकडूनच पूर्ण होत असते. श्रीकृष्ण म्हणतात की मीच ही इच्छा पूर्ण करतो, परंतु एवढाच त्याचा वास्तविक अर्थ नाही. आत्मिक संपत्ती ही स्थिर संपत्ती आहे, असा त्याचा अर्थ आहे. सांसारिक अर्थाची पूर्ती करीत भगवंत भक्ताला आत्मिक संपत्तीकडे आकर्षित करतात, कारण त्यांना माहीत आहे की केवळ या बाह्य संपत्तीने माझा भक्त सुखी होणार नाही व म्हणून ते त्याचे मन आत्मिक संपत्तीकडे लावून देतात. आपल्या भक्ताच्या सुखासाठी अशा प्रकारे भगवंत त्याला आत्मिक संपत्तीही देतात. लोक लाहू परलोक निबाहू, या लोकी लाभ आणि परलोकात निर्वाह या दोन्ही गोष्टी भगवंतांच्या हातात आहे. भगवंत आपल्या भक्ताला कधीही रिक्त ठेवत नाहीत. आर्त म्हणजे जे दुःखी आहेत, ते दुःखापासून मुक्ती मिळवण्यासाठी भगवंताला भजतातच.
तिसरा जिज्ञासू, माझे स्वरूप समग्रपणे जाणण्याची इच्छा करणारा तो जिज्ञासू मला भजतो. आणि ज्यांची साधना परिपक्व झालेली आहे, ज्यांनी भगवंतांचे प्रत्यक्ष दर्शन घेऊन आत्मज्ञान प्राप्त केले, ते ज्ञानीही मला भजतात. अशा प्रकारे 4 प्रकारचे लोक मला भजत असतात. त्यामध्ये ज्ञानी श्रेष्ठ आहे, अर्थात ज्ञानी पण माझा भक्तच असतो. अरे अर्जुना, त्या 4 भक्तांमध्ये जो नित्य माझ्यामध्ये स्थित असतो, जो मद्रूप होऊन माझी अनन्य भक्ती करतो, तो ज्ञानी अत्यंत श्रेष्ठ आहे. कारण साक्षात्कारामुळे माझे स्वरूप तो जाणत असल्याने त्या ज्ञानी भक्ताला मी अत्यंत प्रिय असतो आणि मलाही तो अत्यंत प्रिय असतो. तो ज्ञानी म्हणजे माझेच स्वरूप आहे. वास्तविक 4ही प्रकारचे भक्त उत्कृष्ट आहेत, ते उदार आहेत, परंतु ज्ञानी तर केवळ माझेच स्वरूप आहे, तो माझा आत्माच आहे असे मला वाटते. कारण स्थिर बुद्धी असणारा तो सर्वोत्तम गतिस्वरूप अशा माझ्यामध्ये स्थिर झालेला आहे. अर्थात तो ज्ञानी म्हणजे मीच आहे व तो माझ्यामध्ये आहे. माझ्यात व त्याच्यात काहीही अंतर नाही. यावरच भर देत ते पुढे म्हणतात, अभ्यास करता करता अनेक जन्मांच्या शेवटच्या जन्मामध्ये, म्हणजे ज्या जीवनात ईश्वराची प्राप्ती होणार असते, त्या जन्मात ईश्वराचा साक्षात्कार झाल्यानंतर हे सर्व विश्व वासुदेव होय असे ज्ञान प्राप्त होऊन तो ज्ञानी माझी उपासना करतो. तो मला येऊन मिळतो. तथापि असे जाणणारा महात्मा दुर्लभ आहे. हा ज्ञानी वासुदेवाचा फोटो करून किंवा मूर्ती बनवून तिची उपासना करीत नाही, तर तो वासुदेवाला स्वतःच्या हृदयात पाहत असतो व त्याला भजत असतो. अशा या ज्ञानी महात्म्याला श्रीकृष्ण तत्वदर्शी असे म्हणतात. अशा महापुरुषांमुळेच समाजाचे कल्याण होते. अशा प्रकारचे तत्वदर्शी महापुरुष अत्यंत दुर्लभ असतात असे श्रीकृष्ण म्हणतात. जेव्हा श्रेय व प्रेय म्हणजे मुक्ती आणि भोग दोन्ही परमेश्वराला मिळतात, तेव्हा सर्वांनी खरोखर भगवंतांचे भजन केले पाहिजे, त्यांची उपासना केली पाहिजे. परंतु लोक तसे करीत नाहीत. असे का? श्रीकृष्ण म्हणतात, तो तत्वदर्शी महात्मा अथवा परमात्माच सर्व काही आहे. ही गोष्ट लोक समजू शकत नाहीत. कारण वासनांच्या अभिलाषेमुळे त्यांची विवेकबुद्धी नष्ट झालेली आहे. त्यामुळे आपल्या जन्मजात प्रकृतीप्रमाणे, म्हणजेच जन्मजन्मांतरीच्या संस्कारांमुळे प्राप्त झालेल्या स्वभावाप्रमाणे माझ्याहून अन्य अशा देवतांचा आणि त्यांच्यासाठी प्रचलित असणाऱ्या नियमांचा, व्रतांचा ते आश्रय घेतात. या श्लोकात अन्य देवतांबद्दल प्रथमच उल्लेख आलेला आहे. सकाम हेतूने उपासना करणारा जो भक्त ज्या ज्या देवतेची श्रद्धापूर्वक उपासना करू इच्छितो, त्या भक्ताची त्या देवतेवरील श्रद्धा मीच स्थिर करतो. कारण देवता नावाची दुसरी कोणती वस्तू असती तर तिनेच भक्ताची श्रद्धा स्थिर केली असती. परंतु त्या देवतांविषयी भक्तांची भिन्न भिन्न समजूत असते. सर्व देवदेवतांमध्ये मीच भरलेला असतो, ही गोष्ट त्या भक्तांनी जाणलेली असते. तो पुरुष श्रद्धेने युक्त होऊन त्या देवतेची उपासना करतो आणि त्या देवतेच्या माध्यमातून मग मीच निर्माण केलेली फळं त्याला प्राप्त होतात. ते इच्छित फळ त्यांना कोण देते? मीच देत असतो आणि ते त्यांच्या श्रद्धेचे फळ असते. ते कोणत्याही देवतेने दिलेली भेट किंवा फळ नसते. अर्थात तो कोणत्याही देवतेला भजून इच्छिलेले फळ प्राप्त करून घेतो. मग त्यात वाईट काय आहे? यावर श्रीकृष्ण म्हणतात, परंतु त्या अल्पबुद्धी असणाऱ्या लोकांना मिळणारे फळ हे अल्पकाळ टिकणारे म्हणजेच नाशवंत असते. आज ते फळ आहे, पण ते भोगता भोगता नष्ट होते, म्हणून ते नाशवंत आहे. जे लोक देवतांची उपासना करतात ते त्या देवतांप्रत पोचतातच. तथापि या देवताही नाशवंत असतात. अर्जुना, या देवतांसह यावन मात्र जग परिवर्तनशील व मर्त्य आहे. तथापि परमतत्व मात्र शाश्वत तत्व आहे. जे भक्त मला भजतात ते मजप्रत येतात, म्हणजेच परमतत्व प्राप्त करतात, जे अव्यक्त आहे. नैष्टिकीम परमशांती ते प्राप्त करतात. हृदयाच्या अंतरंगातील परमदेव परमात्म्याचे देवत्व प्राप्त करून देणाऱ्या सद्गुणाचे नाव देवता असे आहे. म्हणजे देवता या अंतरंगात वास करणाऱ्या असतात. परंतु कालांतराने लोकांनी आतील वस्तूचे बाहेर प्रदर्शन करण्यास सुरुवात केली. देवतांच्या मूर्ती बनवल्या, कर्मकांड रचले आणि वास्तवतेपासून दूर उभे राहिले.
श्रीकृष्णांनी वरील 4 श्लोकांमध्ये या भ्रांतीचे निराकरण केले आहे, भ्रमनिरास केला आहे. गीतेमध्ये पहिल्यांदा अन्य देवतांचा उल्लेख करून त्यांनी सांगितले की देवतांचे बाह्य अस्तित्व असतच नाही. लोकांची श्रद्धा जिकडे झुकते तिथे मी उभा राहतो आणि त्यांची श्रद्धा दृढ करून मीच त्या श्रद्धेचे फळ त्यांना देतो. ते फळही अल्पकाळ टिकणारेच असते. त्यामुळे अल्पकाळात फळ नष्ट होते, देवता नष्ट होतात आणि त्या देवतांची उपासना करणाराही नष्ट होतो. ज्यांचा विवेक भ्रष्ट झाला आहे ते मूढ बुद्धीचे लोकच अन्य देवतांची पूजा करतात. देवतांचे बाह्य जगात कोठे अस्तित्व नसताना देवतांच्या नावावर जे फळ मिळते ते नाशवंत असते. तरीही सर्व लोक माझी उपासना करीत नाहीत, कारण बुद्धिहीन पुरुष सर्वोत्तम, अविनाशी आणि परमप्रभावी अशा मला चांगल्या प्रकारे जाणत नाहीत. त्यामुळे अव्यक्त दशेतून व्यक्त अशा स्वरूपात मी प्रकट झालो आहे असे ते समजतात. अर्थात श्रीकृष्णही मनुष्य म्हणजे शरीरधारी योगी आहेत, योगेश्वर होते, जे स्वतः योगी आहेत आणि दुसऱ्यांना योग प्रदान करण्याची क्षमता ज्यांच्यात आहे त्यांना योगेश्वर म्हणतात. योग्य प्रकारे साधना करीत स्वतःचा क्रमशः विकास करीत करीत महापुरुषही त्या परमभावामध्ये स्थिर होतात. तरी देखील वासनांनी विवश झालेले मंदबुद्धीचे लोक त्याला सामान्य समजतात. त्यांना असे वाटते की माझ्याप्रमाणे तर तो जन्माला आला आहे, मग तो भगवान कसा असू शकेल. अर्थात त्या बिचाऱ्यांचा काय दोष. डोळे उघडताच शरीर तर दिसते, परंतु ते महापुरुषांचे बाह्य स्वरूप पाहतात. ते त्याचे वास्तविक स्वरूप का पाहू शकत नाहीत. यावर योगेश्वर श्रीकृष्ण म्हणतात, ज्या मायेमुळे परमात्मा झाकला गेला आहे ती माया सामान्य मनुष्याला पडद्याप्रमाणे असते. सामान्य मनुष्य तिलाच योग साधना समजून ती त्यामध्ये प्रवृत्त होतो. यानंतर योग मायेचे म्हणजे योग क्रियेचेही एक आवरण असते. योगाचे अनुष्ठान करत करत साधकाला जेव्हा योग रूढता प्राप्त होते तेव्हा मायेने झाकला गेलेल्या त्या परमात्म्याला तो जाणतो की मी आपल्या योग मायेने झाकलेलो आहे. ज्यांनी योग रूढता प्राप्त केली आहे असे योगीच मला यथार्थपणे पाहू शकतात. मी सर्वांना दिसू शकत नाही, पण म्हणूनच अज्ञानी मनुष्य जन्मरहित, अविनाशी, अव्यक्त असे मला जाणत नाही. अर्जुन सुद्धा श्रीकृष्णाला आपल्याप्रमाणेच मनुष्य समजत होता, परंतु जेव्हा श्रीकृष्णांनी त्याला दिव्य दृष्टी दिली तेव्हा तो प्रार्थना करू लागला, क्षमेची याचना करू लागला, करुणा भाकू लागला. खरोखर आमच्या डोळ्यांवर मायेचे झापट असल्याने, मायेमुळे आम्ही आंधळे बनल्यामुळे अव्यक्त अशा महापुरुषाला आम्ही ओळखू शकत नाही. श्रीकृष्ण पुढे म्हणतात, हे अर्जुना, मागे होऊन गेलेल्या, सध्या असलेल्या व पुढे होणाऱ्या सर्व प्राण्यांना मी जाणतो, पण मला कोणी जाणत नाही. मला का जाणू शकत नाही. भरतवंशी अर्जुना, इच्छा आणि द्वेषामुळे म्हणजेच रागद्वेषादी द्वंद्वरूपी मोहामुळे या जगातील सर्व प्राणी मोहवश होतात. त्यामुळे ते मला जाणत नाहीत. तर मग मला कोणीच जाणू शकणार नाही का. यावर योगेश्वर श्रीकृष्ण म्हणतात, परंतु पुण्यकर्म करणाऱ्या ज्या भक्तांचे पाप नष्ट झालेले असते असे ते रागद्वेषादी द्वंद्वरूपी मोहातून मुक्त होऊन दृढव्रत होऊन माझी उपासना करतात. ते माझी उपासना कशासाठी व का करतात. जे माझा आश्रय करून जरा व मरण यांच्यापासून मुक्त होण्याकरता प्रयत्न करतात, ते त्या परब्रह्माला, संपूर्ण अध्यात्माला व संपूर्ण कर्माला जाणतात. तसेच जे अधिभूतासह, अधिदैवतासह आणि अधियज्ञासह सर्व मीच आहे अशा प्रकारे मला जाणतात. ते माझ्या ठिकाणी युक्तचित असणारे पुरुष अंतकाळी देखील मला जाणतात, माझ्या ठिकाणी स्थित असतात व ते सदैव माझ्या स्वरूपाशी एकरूप झालेले असतात. 26व्या व 27व्या श्लोकात त्यांनी सांगितले की मोहग्रस्त असल्यामुळे कोणी मला जाणत नाही, परंतु त्या मोहातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करतात. संपूर्ण ब्रह्म, संपूर्ण अध्यात्म, संपूर्ण कर्म, संपूर्ण अधिभूत, संपूर्ण अधिदैव, संपूर्ण अधियज्ञासह मला जाणतात. अर्थात या सर्वांचा परिणाम मी सद्गुरू आहे. तेव्हा असा योगारूढ झालेला योगीच माझे स्वरूप जाणतो, कोणीच जाणत नाही असे नाही. अध्यायाचा सारांश. या अध्यायात श्रीकृष्ण स्वतःला परब्रह्माचे स्वरूप मानतात आणि अर्जुनाला सांगतात की त्यांच्याशिवाय दुसरे काहीही नाही. हे विश्व ज्या मायेच्या अधीन आहे तिचे स्वरूप श्रीकृष्णाने स्पष्ट केले आहे. या मायेमुळेच सर्व सृष्टी चालते.
जे भक्त पूर्णपणे भगवंताला शरण जातात त्यांच्यासाठी माया लागू होत नाही. अशा भक्तांना परमज्ञान मिळते असे श्रीकृष्ण सांगतात. या अध्यायात ज्ञान आणि अज्ञानाचे स्वरूप स्पष्ट केले आहे. जे अज्ञानी आहेत ते केवळ बाह्य जगाकडे आकर्षित होतात, पण ज्ञानी भक्त ईश्वराचे स्वरूप जाणतात. जो भक्त अनन्य भावाने श्रीकृष्णाच्या चरणी स्वतःला समर्पित करतो तो या मायेच्या बंधनातून मुक्त होऊन मोक्ष प्राप्त करू शकतो. या अध्यायाचे महत्त्व हे आहे की तो मानवाला जीवनातील सत्य आणि असत्य यातील फरक ओळखायला शिकवतो, जेणेकरून तो ईश्वरी तत्वाला समजू शकेल आणि आपले जीवन सार्थक करू शकेल.